तर या ठिकाणी आपण पाहतोय रायगड ग्रुपचे यशस्वी आयोजक आई ग्रुप महाराष्ट्र राज्य सर्वे सर्वा संस्थापक सन्माननीय कैलासदादा म्हात्रे यांनी या स्पर्धेसाठी सदिच्छा भेट या ठिकाणी दिलेली आहे. त्यांनी प्रस्थान केले या स्पर्धेमधून. त्यांचं असेल सहर्ष स्वागत. या ठिकाणी मॅच ऑन होती. एका बाजूला उल्वे संघ आहे, दुसऱ्या बाजूला नागाव संघ आहे. ऐलेश आणि प्रदीप खारकर ही या मैदानामध्ये आपण पाहतोय. ओपनर ब्लास्टर प्रारंभिक सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. मागील मॅच वन साइडेड आपण पाहिली. बेलवली टीमने खूप चांगला खेळ केला आणि अगदी एक ओव्हर राखून तो सामना जिंकलाय. चला स्पीडअप करा. दोन्ही टीम्सला विनंती आपण करूया. टाइम अलर्ट असेल आता, कारण खूप वेळ दबडलाय. पहिलाच बॉल स्वीप करायचा होता. इथे जोरदार अपील केली आहे. मंदार लबेकर गोलंदाजी मार्गस्थवरती या ठिकाणी आपण दाखल होताना पाहतो. ऐलेश मात्रे स्ट्रायकिंग एंडवरती. प्रत्येक चेंडूवरती तंबी देणं खूप महत्त्वाचं आणि प्रत्येकाने दोन्ही कर्णधारांना ही महत्त्वाची सूचना आयोजकांच्या माध्यमातून येते. पहिल्याच बॉलवरती निर्धाव मॅग्नेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. यावेळेस हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक येतोय, जाल्यामध्ये घेरलाय आणि सुंदर झेल टिपलाय. नागाव संघ एक धडाडीचा संघ, एक मातब्बर संघ आहे, ताकदवर संघ आहे आणि ती ताकद दाखवली. बेलवली संघ सेमीफायनलची मॅच खेळवली जाणार आहे. कृपया कुठेही जाऊ नका अशी विनंती. एकच टीम अंतिम 8 मध्ये. रोज एक संघ जो एक ट्रॉफीचा हकदार जरूर बनेल. बक्षीस पात्रता संघ असेल, त्यामुळे बेलवली संघाने विनंती की आपण जाऊ नका कुठेही. या ठिकाणी 2 चेंडूंचा खेळ संपला आणि मंदार लबेकर यांच्या गोलंदाजीवरती आपण पाहिलं. पंच दीपक पाटील सर आतमध्ये येत आहेत. उमेश भोईर सर. समंजस दीपक पाटील सर सगळ्यांच्या भावना भूमिका सर्व जाणतात की ऑफिशियल्सचं मतलब, ऑफिशियल्स अंपायर्सची भूमिका काय असते ते नेहमी सातत्याने त्यांच्या मनामध्ये असतं आणि मदत केल्या तर त्याचं मदतीनं आपण पाहतोय स्वीकार केलं आणि स्वतः मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये 2 बॉलचा खेळ संपलाय. चला स्पीडअप करावी विनंती दोन्ही टीमच्या कॅप्टनला. एकही धावपटलावरती नाहीये. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. यावेळेस फटका चांगला इनफिल्डच्या वरतून खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय, स्वतः कर्णधार या चेंडू काळी अडी चेंडूला स्टॉप केलं जात आहे. 2 धावा तिसरीसाठी प्रयत्न होत आहेत. 3 धावा या ठिकाणी कंप्लीट झालेल्या आहेत. 3 धावेने अकाउंट ओपन केलाय. नवीन बॅटर संजय कांबळे. 3 धावा त्यांच्या बॅट मधून आल्यात. यावेळेस बॅटची कडा घेतली, बॉल पाठवला मागे, फ्लाइंग स्लिप मध्ये डायरेक्ट हिट. धोका झाला असता. डायरेक्ट हिट असते तर कदाचित खेळ फिनिश झालं असतं या बॅटरचं, पण तसं काही घडलेलं नाहीये. धावसंख्या झाली आहे 4 धावा. 4 धावा स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय. मंदार लबेकरचं षटक किफायती राहिल्या. बोट फिरवले, फिंगर रोल. इथे यष्टीरक्षक येतोय, चेंडू काळी, सुंदर झेल टिपलाय. संपलाय फलंदाजाचा खेळ. धावसंख्या 5 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 4 धावा या स्कोरबोर्ड वरती आहेत. हॅलो हॅलो
हॅलो, 5 चेंडूंचा खेळ संपलाय आणि या ठिकाणी जर पाहिलं तर धावपटलावरती धाबा 4 नवीन बॅटर किरण पाटील खोलात टाकला. आता सन्मान देणं महत्वाचं आहे. इथे रनआउटची संधी नाही आहे कारण किफायती गोलंदाजी राहिली आहे मंदार लवेकर यांची. आणि जर पाहिलं तर शेवटच्या बॉलवरती फक्त सन्मान दिला, एकच धाव येते. मागील मॅचमध्ये पहिल्याच बॉलपासून षटकार आणि चौकारांची परिभाषा फलंदाज किरणच्या बॅटमधून आपण पाहिली, पण या मॅचमध्ये तसं काही नाही आहे. सन्मान दिलाय, विकेट महत्वाची, सिर सलामत तो पगडी 50. चला स्पीडअप करा, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवा. ही विनंती आपण करूया. हॅलो, तर या ठिकाणी आपण पाहतोय सेकंड ओव्हरसाठी गोलंदाज दाखल होईल. विराज लवेकर गोलंदाजी मार्गस्थावरती दाखल झाला. स्पीडअप करावं कारण वेळ खूप दबडला. वेळेची पाबंदी, शहरी परिसर आहे आणि शहरी परिसर असल्या कारणामुळे खूप साऱ्या रूल्स ऑफ रेग्युलेशन, खूप साऱ्या नियम अटी या ठिकाणी आयोजन करणाऱ्या कमिटीला भोगावं लागतं. त्यामुळे कृपया प्रत्येकाने वेळेचं भान ठेवा, ही विनंती. 5 धाबा स्कोर बोर्डवरती आहेत. विराज लवेकर गोलंदाजी मार्गस्थावरती. स्ट्रायकिंग एंडवरती आहे प्रदीप खारकर, माफ करा किरण पाटील. हा बॉल पाडल स्वीप, जबरदस्त फटका षटकाराला किरणच्या बॅटमधून. मागील मॅचमध्ये देखील अशाच पद्धतीची बॅटिंग त्याच्या बॅटमधून आपण पाहिली होती. याही मॅचमध्ये देखील त्याच पद्धतीची बॅटिंग आपण पाहताना या मॅचमध्ये षटकाराला आहे. पहिल्या बॉलवरती सन्मान दिला कारण त्यांना मंदार लवेकरची गोलंदाजी माहिती आहे, विकेटची अहमत माहिती आणि त्यासाठीच एक धाव काढली. नंतर षटकार विराटच्या पहिल्या बॉलवरती. एकूण धावा संख्या 11. चेंडूची पूर्तता मैदानामध्ये करावी. चला चेंडूची पूर्तता करावी. षटकार आलाय. एका षटकाराने धावपटलावरती 11 धावा धावपटलावरती लागल्या जात आहेत. पहिल्याच बॉलवरती षटकार किरण पाटीलच्या बॅटमधून. फुल टॉस बॉल. इथे मात्र अप्रतिम झेल टिपला होता. लास्ट मोमेंट वरती बॅलन्स गमावला. इथे निर्णय काय असेल कारण तिथे बेलवली संघाचे खेळाडू आहेत. काय एफर्ट दाखवले, काय भूमिका निभावली आहे, 100% एफर्ट आपल्या टीमसाठी. अंतिम मोमेंटवरती हा झेल टिपला होता पण स्वतःला रोखलं नाही, स्वतःला बॅलन्स सावरता आलं नाही आणि तिथे एक धाव कंप्लीट केली जाईल. एक धाव नाही तर महत्त्वाची विकेट होती नागाव संघासाठी किरण पाटील यांची. कारण जर खेळ त्यांनी मागील मॅचमध्ये देखील पाहिला, षटकार चौकारांची परिभाषा त्यांच्या माध्यमातून बोलली जात होती. या ठिकाणी एक धाव येते. एकूण धावसंख्या स्कोरबोर्डवरती 12. चला स्पीडअप करावा. प्रत्येक वारंवार प्रत्येक चेंडूवरती इथे रेस्ट्रिक्शन दिलं जाईल कारण
वेळ खूप दवडली गेली आहे. शहरी विभाग आयोजकांना थोडंसं दडपण येत आहे. खूप साऱ्या कठीण प्रसंगांना सामोरं जाऊन एक चांगलं नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस चेंडू ऑनसाईडला टर्न केला. एक धाव येतेच बरलेगला. एकापेक्षा जास्त काही मिळत नाही. एक धावेने एकूण धावसंख्या 13 वरती पोहोचली. षटक क्रमांक 2 चा खेळ प्रगतीपथावरती. मंदारच्या गोलंदाजीवरती 5च धावा होत्या. या ओव्हरमध्ये 8 धावा 3 बॉलमध्ये आल्यात. किरण पाटील पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती आहे. यावेळेस मात्र किरणच्या रड्डारमध्ये बॉल सीमा रेषे पलीकडे पाठवलाय. किरणच्या बॅटमधून केपीच्या बॅटमधून आलाय दर्जेदार षटकार आणि या षटकाराने एकूण धावसंख्या 19 वरती पोहोचली. 19 धावा या स्कोरबोर्डवरती लागल्या जात आहेत. एक चांगली बॅटिंग किरण पाटीलच्या माध्यमातून. अगदी मागील मॅच मध्ये देखील 4 षटकार, या मॅच मध्ये 2 षटकार. जमेची बाजू राहिली आहे. किरण पाटील यांची फलंदाजी नट नंबर 4 वरती आपल्या संघाला सावरण्यासाठी, कारण 5च धावा होत्या पहिल्या ओव्हरमध्ये. त्यानंतर मात्र पाहिलं तर विराजवरती आक्रमण चढवलंय. अद्यापपर्यंत जर धाबांचा विचार केला 14 धाबा खर्च केलेला आहे, 14 धाबा वसूल केल्या आहेत. 19 वरती स्कोरबोर्ड पोहोचलाय. स्लोवर पद्धतीचा चेंडू इथे मागे चाललाय. विकेटच्या मागे खूप चांगलं मिश्रित गोलंदाजी, डॉट चेंडूची सांगता. नितांत गरज आहे डॉट चेंडूंची आणि त्या डॉट चेंडूंची गरज पुरी करत असताना या ठिकाणी बॉलर्सला आपण पाहतोय विराजला डॉट बॉल आलाय. डॉट चेंडूच्या नंतर धावपटलावरती कोणत्याही प्रकारचा बदल नाहीये. 19 धावा या स्कोरबोर्डवरती स्थिरावल्या गेल्यात. किरणच्या विरोधात चांगली गोलंदाजी करावी लागणारा. फुल टॉस, तोफाय, कबूल करो हे सांगितलं रेफर केलं जाईल. तिसऱ्या पंचांची भूमिका या ठिकाणी निभवावी लागणार आहे. रेफर केलाय बीमरचा नो चेंडू. फुलटॉस बॉल आहे. आता पंच शहानिशा करतील. या चेंडूला निहाळला जाईल. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून ऑपरेटर आपण सज्ज राहायचा. षटकार तर जरूर आलाय. 19 आणि 6 बनतील 25. जर हा चेंडू फेअर असेल तर, खराब असेल तर धाबा ऍड केल्या जातील. चेंडूही शिल्लक राहील. सर्व काही पाहिलं जाईल, सर्व काही चेक केलं जाईल. फेअर डिलिव्हरी आहे. पंचांचा निर्णय येतोय. सुरक्षित चेंडू. षटकार आला 25 धावा. 2 षटकांच्या अखेरीस या ओव्हरमध्ये आल्या 3 षटकार. तेही तीनही षटकार फलंदाज किरण पाटीलच्या बॅटमधून. पहिल्या ओव्हरमध्ये 5, त्यानंतर मात्र 20 धावा. थोडीशी महागडी गोलंदाजी ठरली आहे. गुलाबी थंडी आता वाढत चालली आहे. जशी जशी रात्र अगदी नक्की 20 मिनिटांचा अवधी असेल. 4 षटकांसाठी आपण दोन्ही टीम्सच्या कॅप्टनला विनंती, कारण आता आयोजकांना टाइम्स लिमिट आलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला देखील टाइम्स लिमिट असतील. प्रत्येकाने विचार करा, नाहीतर दंडित केले जाईल असं आयोजकांकडून सूचना. अमित पाटील गोलंदाजी मार्गस्थवरती आहे. हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. झेल होईल का? आणि झेल सोडलाय. किरणनी थांबवलं, कारण किरणकडे बॅटिंग करण्याची शैली, ताकद, गुणवत्ता, जज्बा, जुनून सर्व काही आहे आणि त्यासाठी थांबवलं गेलंय. एकदा ॲड होईल. एकूण धावा संख्या 26 वरती. अमित पाटील गोलंदाजी मार्गस्थवरती दाखल झाला. किरणची फलंदाजी खूप चांगली राहिली. अद्यापर्यंत 3 षटकार 3 सिंगल. एकूण डावा जर विचार केला 21 या आकड्यावरती अद्यापर्यंत कार्यरत फलंदाजी चालू आहे. चला स्पीडअप असावं. आता थोडंसं स्पीडअप करावंच लागणार आहे. सव्वीस वरती स्कोरबोर्ड पोहोचलाय. शॉर्ट टॉप लेनचा बॉल होता. इथे गती, टप्पा अचूक, बाउन्स अचूक आणि इथे निर्धाव बॉलची सांगता होती. निर्धाव चेंडूची सांगता. चांगलं गुड कमबॅक मी तर म्हणेन. पहिल्या ओव्हरमध्ये 5, त्यानंतर 20 धाबा. यानंतर 2 चेंडूवरती फक्त 1 सिंगल. आडव्या बॅटने खेळला. 1 धाव तर कंप्लीट केली जाते.
इथे चांगला चेंडू कलेक्ट केला जातोय आणि एकच धाव येते. 3 बॉलमध्ये फक्त 2 धावा. किफायती गोलंदाजी आपण पाहतोय अमित यांच्याकडून. पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये विराजने मार खाल्ल्यानंतर मात्र चांगलं कमबॅक. स्लो पद्धतीचा बॉल बॅटची घेतली आहे कडा आणि फलंदाज बाद होईल. 4 चेंडू 2 धावा, 1 फलंदाज, 1 सफलता अर्जित. न्यू बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालाय. विशाल मडवी फलंदाजी करण्यासाठी. 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. अमित पाटील खूप चांगली बॉलिंग हाताळली अद्यापपर्यंत. स्लो पद्धतीचा बॉल आहे. 5 बॉलमध्ये फक्त 2 धावा. टाळ्या व्हायला हव्यात या गोलंदाजासाठी. 5 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा. ज्या मागील षटकामध्ये 20 धावा विराटच्या गोलंदाजीवरती आल्या होत्या. न डगमगता न घाबरता या ठिकाणी गोलंदाजी झाली आहे. अमित पाटील कौतुक करावं लागणार आहे. 6वा चेंडू देखील निर्धाव. व्हॉट बॉलिंग, काय जबरदस्त खेळ राहिला. 6 बॉल 1 विकेट आणि फक्त धावा खर्च केल्या 2. 27 धावसंख्येवरती स्कोरबोर्ड पोहोचलाय. अंतिम षटक असेल या ठिकाणी कार्यरत नागआउट टीम कडून. चला स्पीडअप असावा नागआउट टीम. अंतिम षटकासाठी लवकरात लवकर गोलंदाजी भोवऱ्यावरती गोलंदाज दाखल झाला पाहिजे. चला स्पीडअप असावा. बॉलर्स नेम विनेश ठाकूर. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल. इथे डबल शॉट लागला. मिस टायमिंग. इथे कुठे धावतायत क्षेत्ररक्षक. चेंडू कुठे आहे, धावतायत कुठे, एक वेगळाच अंदाज पाहायला मिळाला. चेंडूच्या पुढे धाव ठोकली आहे. हवेमध्ये चेंडू पाहायला हवं होतं. कारण जर पाहिलं ना 40+ क्रिकेट आहे. एन्जॉयमेंट हसी मजाक पाहिजेच, त्याशिवाय मजा नाही. बरेचसे 40+चे क्लिप्स देखील आपण पाहतो. खूप साऱ्या व्हायरल झाल्याच युट्यूबच्या माध्यमातून. 2 धावा ऍड केल्या जातील. एकूण धावसंख्या 29 रन्स. 29 धावा. खूप सारा टाइम घेतला जात आहे क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी. पप्पू गोलंदाजी मार्गास्थावरती आपण पाहतोय. विनेश ठाकूर. यावेळेस हा चेंडू खूप चांगला आहे. डॉट चेंडूची सांगता. चांगलं कमबॅक मी तर म्हणेन. 8 चेंडूंमध्ये फक्त 4 धावा या खर्च केलेल्या आहेत गोलंदाजाने. यावेळेस देखील अक्रॉस द लाईन खेळायचा होता. किरण पाटील मिस करतोय बॉलला. शरीरयष्टीचा वेध घेणारा हा चेंडू आपण पाहिला. आणि डॉट चेंडूची सांगता आहे ती. 3 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या 29 रन्स. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ अजून देखील बॅलन्स आहे. यावेळेस फिरून मारलाय बॉल. मागे प्रोटेक्शन आहे. 1 धाव तर कंप्लीट आहे.
जोरकस फेकी पाहायला मिळते इथे नाही, फलंदाज होतील स्ट्रायकिंग एंडचे बाद. 4 चेंडूंमध्ये धाबा खर्च केल्या 3. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 30 धाबा स्कोरबोर्ड वरती आहेत. तीस धावा स्कोरबोर्ड वरती. शेवटचे 2 बॉलचा खेळ बाकी आहे. नवीन बॅट्समन साहस. साहसला आपण पाहतोय 2 चेंडूंचा खेळ करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 30 धावा स्कोरबोर्ड वरती. एक येऊ दे, एक येऊ दे, हाच आवाज असेल, हाच नारा असेल उल्वे टीमच्या खेमातून. आणि एक चांगला बॉल, एक चांगला बॉल हे सांगत असतील नागाव संघाचे खेळाडू. लोवा फुल टॉस खोदून काढलाय समोरच्या दिशेनं. क्षेत्रक्षक येतोय. एकच धाव घेतील. किरण पाटील स्वतःकडे स्ट्राईक राहतील. आणि पंच बघा कसे पळतात कांचन बालकर सर. जरी 40+ पंचे 40+च असतील पण अजून स्फूर्ती तीच आहे. शेवटचा बॉल आहे. धावसंख्या 31 वरती आहे. यावेळेस हा चेंडू एक धाव तर कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न होतोय. इथे फलंदाज बाद होईल. एकच धाव. धावसंख्या 32 धावा. 33 टार्गेट चेस करायचं आहे टीम नागावला. उळवे संघाच्या अगेन्स्ट 33 धावा कशा पद्धतीने येतील नक्कीच प्रवीण सर यांच्याकडे आपण जाऊया. चला बेलवली टीमचं कॅप्टन आपण विनंती की टॉस साठी पण देखील उपस्थित राहायचं. बेलवली टीमच्या कॅप्टनला आपण विनंती करूया टॉस साठी या ठिकाणी या आपण. चेक चेक. हॅलो. 33 धावेची गरज. 33. धन्यवाद. पहिल्या सामन्यासाठी आपण आवाज ऐकला ते आमचे समालोचक मित्र रोहितजी गायकर. पोयंचे गावचा आवाज होता आणि खूप खूप सुंदर आज त्यांची साथ मला लाभली. सध्या आपण सामना पाहतोय सेकंड राऊंडचा सेकंड सामना. 2 विजेता संघ. एका बाजूला उल्वा 40+ आणि त्याच्या विरोधात संघ आपण इथे पाहतोय नागाव 40+. आणि मॅच जिंकण्यासाठी नागाव संघाला 33 धावा करायच्या आहेत. 33 टू विन. 24 बॉल्स. हवा तसा 40+ उल्वे संघाने घुसला घातला नाही. ते थोडं प्रयत्न कमी पडले. असं वाटलं की 50 धावा योग्य होत्या परंतु कमी झाल्या आणि याचा फायदा नागाव संघाला इथे घ्यावा लागेल. चला. शिवजयंती उत्सव साजरा झाल्यानंतर आता सर्व प्रेक्षक वर्ग जे आहेत काही क्रिकेटचे सामने पाहत आहेत आणि काही आराम करत आहेत. चला फिल्डिंग लावून घ्यायचे. उल्वा 40+, किरण पाटील अँड कंपनी
फिल्डिंग सेटअप करा. फलंदाज आलेत. ओपनिंग जोडी फिल्डिंग सेटअप करा आणि 20 मिनिटामध्ये तुम्हाला इनिंग कंप्लीट करायचे. 20 मिनिटामध्ये स्पीड अप. सलामी जोडी तयार. नागा 40+ ज्या संघाने मागच्या सामन्यामध्ये पारगावला पराभूत केलं तो संघ तुम्ही पाहता इन ॲक्शन मध्ये. सलामी जोडी तयार. 33 धावांचं लक्ष. कंचनजी पालकर आमचे उत्कृष्ट स्कोरर केवाले. तेहतीस धावेची गरज आहे. कंचनजी पालकर सर आमच्यासोबत स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये जोडले. सध्या ते केवाले गावचे उपसरपंच देखील आहेत. एक राजनैतिक जबाबदारी त्यांच्यावरती. वीरेंद्र ठाकूर आणि हर्षद बॅटिंगसाठी आलाय. 33 धावा करायच्या आहे 4 ओव्हरमध्ये. नागाव संघ उरण तालुक्यातून एक स्वप्न घेऊन आलाय या खारघरमध्ये. त्यांना हा सामना जिंकल्यानंतर टॉप 3च्या जवळ जाण्याची संधी मिळेल. माफ करा, सुपर 16 मध्ये जाण्याची संधी मिळेल, कारण बेलवली गेल्या सुपर 16 मध्ये. यानंतर होणार शेवटची मॅच. किरण पाटील बॉलिंगसाठी आले. मागच्या मॅचचा हिरो. 33 धावा वाचवण्यासाठी P1 ओव्हर किरणच्या हातामध्ये आणि एक मोठी जबाबदारी मी तर म्हणेल. पहिला बॉल गॅप मध्ये क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. बॉल गेलाय VIP डाईज वर 4 रन. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह 4 रन. किरण पाटीलचं स्वागत झालं. KP थोडा नाराज आहे कारण की हा चेंडू पकडला गेला नाही. बीट झाला पॉइंटचा खेळाडू. गल्लीमधून 4 रन. 6 स्थिती होता. पहिला बॉल 4. धावा कमी आहेत आणि असे 4 रन आले तर कठीण होणार परिस्थिती उलवा 40+ साठी. पहिला बॉल 4. वीरेंद्र ठाकूर खातं ओपन करतोय आपल्या टीमचं, आपल्या संघाचं, स्वतःचं. यॉर्कर बॉल परफेक्ट यॉर्कर. लेफ्ट हँड बॉलर किरण ज्या पद्धतीने बॉल करतो, यॉर्करचा प्रचंड वापर त्याने मागेही केला होता, आत्ताही तो करतोय. या मॅच मध्ये रणनीती वापरली जाते बॉलिंग टीम कडून. चक्रव्यूह भेदण्यासाठी बॅटर तयार आहेत. ओ गुड फिल्डिंग. फॅविकॉल बॉल हातामध्ये चिकटला पाहिला आणि या बॉलवर डॉट. 0. 2 बॉल लगातार डॉट आलेत. 3 बॉल 4 रन. पॉवर प्ले मध्ये सध्या वीरेंद्र बॅटिंग करतो. त्याने पहिला बॉल चौकार मारला. कट झाला बॉल. हलकासा ब्रश झाला बॅटला. रुपेश दादा आहेत तिथे. एकच धाव इथे मिळेल. 5 धावा 4 बॉल. ओल्वा 40+ त्या संघाला देखील मॅच जिंकण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागेल. त्यांचा संघर्ष मोठा राहील या मॅचमध्ये. गोलंदाजची अग्निपरीक्षा आणि अग्निपरीक्षामध्ये गोलंदाज पास होणार का हे पाहू, परंतु बॅटरची देखील एक कसरत असेल मॅचमध्ये, कारण जेव्हा तुम्ही सामने जिंकत जाता तेव्हा ताकदवर टीम तुम्हाला मिळत असतात. वेग आहे परंतु बॉल दिशाहीन. व्हाईट बॉलने धावफलकावरती 1 रन ॲड होणार. टीमची धावसंख्या आहे एकूण 6 रन्स. आम्ही बेलवलीकर टॉससाठी रिपोर्टिंग करा मंचावरती. यानंतर लास्ट मॅच. फुलटॉस बॉल ऑन साईडला समोर मारलेत. डीप मध्ये आहेत फिल्डर. मिड ऑन मिड ऑफच्या मध्ये V शेपमध्ये 1 रन कंप्लीट झाली आहे. लास्ट बॉल. 5 बॉलमध्ये 7 रन. मग चांगली गोलंदाजी, कारण 33 धावांचं टार्गेट असताना 9 धावांचं रन रेट. ओ गुड शॉट. लास्ट बॉल फिनिश केला षटकाराने. कमबॅक नागाव 40+. आणि यावेळी मात्र धावा एकूण 13. 20 पाहिजेत 18 बॉलमध्ये. एका मोठ्या फटक्याने सामन्याची हवा काढून टाकली. एखाद्या फुग्याला जेव्हा तुम्ही टाचणी सुई मारतो ते हवा बाहेर पडते, त्याप्रमाणे या फटक्याने ती हवा बाहेर काढली. आणि पहिल्या सत्रामध्ये हवा तसा आयलेश म्हात्रे आणि किरण पाटीलचा खेळ इतका बहरदार झाला नाही. किरण पाटीलने चांगले प्रयत्न केले 24 धावा, परंतु आयलेश म्हात्रेचा खेळ बहरला नाही. किरण पाटीलने घुसलान घातला होता, परंतु त्याचा घुसलान 24 बॉल परत 24 धावा परत थांबला. आणि त्यानंतर आता 20 धावा पाहिजेत 3 ओव्हर.
मॉन्टी पाटील सध्या भरपूर चांगली मेहनत करत आहेत. मी मॉन्टीचा उल्लेख केला की 9 नाही तर तब्बल 15 रात्री देखील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा तो भरवू शकतो. त्याच्याकडे भरपूर टीमांचा कॉन्टॅक्ट आहेत म्हणून मी म्हटलं, कारण एखादा आयोजक जर टीम कॉन्टॅक्ट असेल तर मॉन्टी ठेवू शकतो स्पर्धा. आणि रायगड ठाणे मॅच देखील तो ठेवू शकतो कारण त्याच्या कॉलवर खेळाडू येतात. मी अनेक वेळा पाहिले. मी त्यासाठी उल्लेख केला कारण त्याचे संबंध चांगले आहेत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडूशी. रायगडचा लॉयट म्हणून त्याची ओळख आहे मॉन्टी. चला 20 धावा करायच्या. स्पीडअप करायचं आहे बघा, थोडा स्पीडअप करा. फिल्डिंग पोझिशन सेट केले जाते उल्वा 40+ कडून. त्यांनाही सामना जिंकायचा आहे. आता बॉलिंगला आयलेश मात्र आलाय. त्याची बॅटिंग खराब राहिली परंतु बॉलिंग चांगली करावी लागेल. पहिला बॉल फुलटॉस टाकलाय, आतमध्ये आहे, कमी ताकदीचा वापर, कॅच ड्रॉप. हा महत्वाचा झेल होता, सोडलाय. नाराज आहे उल्व्या 40+. ही मॅच होती तुमच्यासाठी. एक टर्निंग पॉइंट तुम्हाला मिळाला असता केपी. एक सोपा झेल सोडलाय तुम्ही. भरपूर वेळ होता, 5 सेकंद चेंडू वरती होता तेव्हा अंदाज घ्यायचं होतं, परंतु आता प्रेशरमुळे देखील कधी कधी झेल सुटतात. त्यामुळे प्रेशरमध्ये कधी क्रिकेट खेळू नका. प्ले द नॅचरल गेम. नॅचरल क्रिकेट केला, इझी. लेग ब्रेक केला यावेळी. थोडासा आउट स्विंगर बॉल बाहेर गेला. आयलेश मात्रे कमबॅक करतो. डॉट बॉल. थोडा नाराज आहे आयलेश पहिला झेल सुटल्यानंतर, तरी त्याचा आत्मविश्वास चांगला आहे बॉलिंग करताना. स्क्वेअर कट केली, पॉइंटला फिल्डिंग सेट आहे तिथे डीपमध्ये. गुड फिल्डिंग. बॉल त्याने आतमध्ये खेचला आणि तोपर्यंत घेतल्या 2 धावा. थोडा लेझी खेळ झालाय. 2 ने टीमची एकूण धावसंख्या नागाव संघ पोहोचलाय 17 वरती. 16 पाहिजेत. 16 धावा करायचे. 50% धावा झाल्यात, 50% पाहिजेत या मॅच जिंकण्यासाठी. 2 बॉल बाकी. 16 रनची गरज. आतमधून बाहेर गेला हा बॉल. सुंदर गोलंदाजी. आउट स्विंगर बॉल. इथे वारंवार लेग ब्रेक केले जातात, लेग कटर बॉल टाकले जातात. टेनिस बॉलचा क्रिकेट जो असतो ना त्यात कटर बॉल असतात. टेनिस बॉल कधी स्विंग होत नाही कारण त्याला ग्रिप नसते. लेदर बॉलला ग्रिप असते, तो स्विंग होतो, परंतु टेनिस बॉल कटर असतो. 16 पाहिजे 13 बॉलमध्ये. स्लॉटमध्ये आलाय, हवेमध्ये बॉल. हा झेल महत्वाचा आहे. साहस पुन्हा एकदा यावेळी पकडली. कठीण झेल त्याने आतमध्ये पकडलाय. केपी पाहत होता की हा पण सुटला. असं सुटलेला झेल होता तो, अंगावर त्याने पकडलाय. स्वतःला झोकून टाकला आणि आतमध्ये बॉल त्याने झेल पकडलाय. फलंदाज बाद. 12 बॉल आत्ता करायच्या 16. 8.00 ची सरासरी. तो झेल पकडला असता तर मला वाटतं धावा भरपूर राहिल्या असत्या. अमित पाटील आता आतमध्ये आलाय. 12 बॉलमध्ये 16 करायचे. टीम मीटिंग घेतली जाईल. थोडा वेळ कमी घ्या प्लीज, कारण कांचनला देखील केवाले जायचंय, रोहितला पोयंजे जायचंय आणि आम्हाला देखील जायचंय, परंतु 12 बॉल 16. अनेक वेळा बाबा आपल्या विभागामध्ये अंपायरिंग करायला येत असतात, परंतु आज आपल्याला कांचन संधी मिळाली मोरबी गावामध्ये, बाबांच्या गावामध्ये. दीपक पाटील सर पाली, ते देखील भरपूर फेमस पंच आहेत, मशहूर आहेत टेनिस बॉलमध्ये. द्वारकानाथ चोरगे, तेही 40+ क्रिकेटर आहेत. बेलवलीमधून ते खेळतात. tenniscricket.in सध्या कव्हर करते. आणि रोनाल्डो बैलाचे मालक आता देखील फिल्डिंग करतायत रुपेश दादा. दादांची स्पर्धा खूप नामांकित असते. मोठे आयोजक देखील आहेत. शांत आहेत, भरपूर संयमी आहेत. शांत पाणी हा नेहमी घेरा असतो, आपण पाहिला त्याप्रमाणे शांत आहेत ते. त्यांना बैलगाडी शर्यत आवडते, क्रिकेटही आवडते. स्पीडअप करा चला. 12 चेंडू 16 पाहिजेत बॉलिंगसाठी. आता नवीन प्रदीप खारकर आलाय. पॅडीच्या हातामध्ये चेंडू. बघूया पॅडी काय जादू करणार या मॅच मध्ये. त्याला चमत्कार करायचा आहे. ही मॅच मधली सर्वात मोठी ओव्हर आहे. टर्निंग पॉइंट ओव्हर पॅडीकडे दिली आहे. कॅप्टनची जिम्मेदारी. कमी गतीने टाकलेला, स्विंग केलेला हा बॉल, टर्न केला होता समोर. मिड विकेटला बॉल गेला. 2 धावा घेण्याचा प्रयत्न. क्लोज आहे. क्या बात आहे. काय घडलं. तिसऱ्या अंपायरकडे मागणी केली आहे. रनआउट चेक केला जाईल.
दुसऱ्या धावेसाठी. एक धाव तर कंप्लीट झाली होती, परंतु दुसऱ्या धावसाठी अगदी जवळ एन्काउंटर झालंय असं पाहूया. काहीतरी नवीन होईल या बॉलवरती, काहीतरी समीकरण. एक क्रुशल मुवमेंट आहे नागावसाठी. नागाव संघ सध्या शांत आहे. सुरुवात चांगली झाली होती त्यांची, परंतु आत्ता ज्या मुवमेंट्स कॅप्चर झाल्यात त्या धक्कादायक देखील असतील. 12 बॉल 16 पाहिजे होते. 1 रन कंप्लीट झाली आहे. थर्ड अंपायर बाबा आमचे चेक करतायत. सुनीलजी पाटील सर, मुरबी. फक्त 12th मध्ये शांत राहायचं आहे, तिथे थर्ड अंपायर निर्णय देतील. नागावचे प्रेक्षक सध्या खुश आहेत. सुरुवातीला ते ट्रॉफीवरती चर्चा करत होते की ट्रॉफी आम्हीच घेऊन जाऊ. स्टेजवरती बसून ते त्यांना आवडतं क्रिकेट पाहायला. नागावचे प्रेक्षक आत्ताही स्टेजवरून तेच सांगतात की आम्हीच ट्रॉफी घेऊन जाऊ. कॉन्फिडन्स चांगला आहे त्यांचा. असे प्रेक्षक पाहिजेत आपल्या प्रत्येक गावामध्ये, कारण त्यांना आवडतं क्रिकेट. आपल्या गावाला सपोर्ट करण्यासाठी त्यांना फक्त सुख मिळतो, आनंद मिळतो. त्या आनंद घेण्यासाठी ते येतात. फलंदाज बाद. क्लोज एन्काउंटर झाला. मी उल्लेख केला की क्लोज आहे एन्काउंटर. OUT. एकच धाव मिळेल. 11 बॉलमध्ये 15 पाहिजेत. लास्ट समीकरण. 12-16 होत्या, 11-15. आत्ताही मॅच आहे नागावकडे, कारण की एक बॉलमध्ये तुम्ही 6 बनवू शकता, परंतु हे जे विकेट येत आहेत ते धोकादायक असू शकतात नागावसाठी. अमित बाद झाला. आता जितेश आलाय. जितेश पाटील जो मागच्या मॅचमध्ये ओपनिंगला गेला त्याला मागे ठेवलाय, त्यामुळे हा चांगला बॅटर मागे ठेवला होता नागावने. त्यांची गेम प्लॅनिंग चांगली सध्या. 11 बॉल 15. हा टर्निंग पॉइंट होईल का मॅचचा, जिथे बॉलरला कमबॅक करण्याची संधी मिळेल. पॅडीने पहिल्या बॉलवर विकेट घेतल्या रनआउटमध्ये. पुन्हा त्याच अँगलने बॉल त्याने फिरकी घेत टाकला होता. फिंगर रोल केला. समोर डीप मध्ये आहेत फिल्डर. स्ट्रेट हिटला एकच धाव मिळेल. पुन्हा तीच ऍक्शन पाहिली. त्याच प्रकारे थ्रो फेकला आणि पॅडी ज्याप्रमाणे स्टंपिंग करतोय तो अगदी विकेटच्या बेलच्या समोर हात ठेवतोय. जास्त वेळ तो देत नाही बॅटरला. त्याची खासियत आवडली. 10 बॉलमध्ये 14 पाहिजेत. आत्ताही सामना रंगातदार आहे. उल्वेज संघाने सामना सोडला नाही. त्यांची जिद्द, चिकाटी, संघर्ष पाहायला मिळतो चेहऱ्यावरती. हे जिद्दी खेळाडू आहेत उल्वेज संघाचे. फिल्डिंग लावतायत कारण त्यांना एक एक धाव वाचवायचे. त्यांना महत्व माहिती आहे एक एक धावेचं. बॉल टू रन मॅच आहे, क्लोज आहे. आणि ज्यावेळी बॉल टू रन मॅच असते तेव्हा मिस फिल्डिंग कमी झाली पाहिजे आणि ते प्रयत्न चालू आहेत फिल्डिंग पोझिशनमध्ये. थोडं स्पीडअप करा. 10 बॉल 14. स्क्वेअर कट केली आहे. मागे ठेवला बॉल. बॅटर तयार होता. स्क्वेअर कट पॉइंटच्या वरून चौकार. पॅडीने अर्ध्या विकेटवर बॉल टाकला आणि थोडा कमी गतीचा जम्प बॉल होता. बॅटर बॅकफुटला गेला. समोर पंच केला. स्क्वेअर कट 4 रन. सामन्यामध्ये आता कमबॅक झाले. फक्त 10 रन करायचे. या चौकाराने भरपूर काही बदललं नागाव संघासाठी. त्यांच्या आशा अपेक्षा वाढल्या आता सध्या. त्याचा आनंद वाढलाय चौकाराने. एक चेहऱ्यावर स्माइल. ओ गुड शॉट. आणि काय परफेक्ट शॉट होता हा. लपेटा घसीटा 6 में किया तब्दील. अनिल पाटील कडून 500. हे 2 फटके आवडले तर टाळ्या होऊन जाऊन द्या, कारण या 2 फटक्याने नागाव संघाकडे मॅच आली आहे. पॅडी 10 रन 11 दिला त्याने 3 बॉलवर. 4 बॉल झालेत. 29 धावा. हर्षद मडवी या कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्हाला पुढचे इनिंग करायचे. आता षटकार आला तर 500 पुन्हा अनिल पाटील देतील. बोला तयार. गरज नव्हती. सरळ बॅटने खेळायचा होता. यॉर्कर मध्ये आउट झाला रिव्हर्स मध्ये, परंतु काम तमाम केलं या फलंदाजाने. सामना सोपा केला नागावसाठी. त्याने 2 मोठे फटके मारले. मॅचचं टर्निंग पॉइंट होतं. 29 धावा. टार्गेट आपण पाहिलं तर 33 धावांचा असताना आत्ता पाहिजे 4 रन. 7 बॉलमध्ये 4 रन. जितेश पाटीलने चांगलं काम केलं. त्याच्या 10 धावा मोठ्या होत्या या मॅचमध्ये. निर्णायक. गुड बॅटिंग.
किरण आता आपल्या संघाला धीर देतो. त्याला माहिती आहे की पॅडी करू शकतो, आम्ही करू शकतो, हे स्वतःला सांगत आहेत उल्वे 40+. हे जिद्दी खेळाडू आहेत. 4 रन वाचवायच्या 7 बॉलमध्ये. हा तर रेकॉर्ड होणार जर 4 धावा डिफेन्स केल्या तर. इतिहास पण होऊ शकतो हा. बेलवली संघाचं कॅप्टन टॉससाठी रिपोर्ट करा. नरेश आहेत. भरपूर खुश आहेत. आता रात्री 3 वाजता कोण कुठेच जात नाही, त्यामुळे आले टॉससाठी. 3 वाजता माणूस कुठे जाणार, त्यामुळे टॉससाठी वेळेच्या अगोदर येतील. 4 धावा पाहिजेत 7 बॉल. हलक्या हाताने ढकलल्या. सिंगल डबलची मॅच आहे. माइंडसेट खूप सुंदर आहे. टेम्परामेंट. ओ थ्रो खराब आलाय. परफेक्ट असता तर रन विकेट मिळाला असता. एकच धाव. ओव्हर समाप्त. 6 बॉल 3 धावा पाहिजेत. 1 ओव्हर 3 रन. कंपल्सरी चेसिंग. लास्ट बॉलर कोण असेल याची चर्चा होणार आता. विनिंग बॉलर लॉन्च करायचा आहे टीम उल्वे 40+. नागावचे प्रेक्षक सध्या स्टेजवरती आहेत. 6 बॉलमध्ये किती पाहिजेत एक आवाज द्या तुमच्या खेळाडूंना. 6 बॉल 3 पाहिजेत. आवाज द्या एकदा बघू. क्या बात आहे. बघा प्रेक्षक आपल्या संघाला सांगतात 6 बॉल 3 धावा पाहिजेत त्यांना काढण्यासाठी. अरे पब्लिकला देखील आपण संधी देऊया. हे पब्लिक शिवाय क्रिकेटला अर्थ नाहीये. जर हे प्रेक्षक नसतील तर काय मजा नाहीये. प्रेक्षकांमुळे मॅचला शोभा येते. प्रेक्षकांमुळेच हा क्रिकेट आहे. नाही, काही प्रेक्षक रात्री 3ला घरी गेले तरी सकाळी फशिपला जातात. काही लोक दांडी देखील मारतात, परंतु नाही, आवड आहे क्रिकेटची प्रत्येकाला. नागावाले JMPTला पंचिंग करून पण येतील, काय हरकत नाही. ONGCला पंचिंग करून येतील. चला 6 बॉल 3 पाहिजेत. लास्ट ओव्हर बघूया. आता सामना अटीतटीचा राहिलाय. थर्रक सामना आहे. काय होऊ शकतो मित्रांनो. संजय कांबळे आला गोलंदाजीसाठी. आत्ताही सामना उल्वे 40+ने सोडला नाहीये. त्यांची जिद्द त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते. त्यांच्या चेहऱ्याची मेहनत हावभाव सांगून जाते की सामना सोडला नाहीये. 6 बॉल 3 धावा. लास्ट मोमेंटमध्ये काय होणार, शेवटच्या बॉलपर्यंत रंगणार की मॅच. रंगतदार परिस्थिती. पहिला बॉल स्क्वेअर कट केला आहे. पॉइंटकडे बॉल जातोय. 1 रन कंप्लीट केली जाईल. 2चा प्रयत्न चालू आहे. 2 झाल्यात. स्कोर बरोबर आलाय. कंपल्सरी चेसिंगसाठी 1 धावेची गरज. फंबलिंग पाहिली आणि त्यामुळे 2 धावा झाल्या. 5 बॉल 1 पाहिजे आता. उल्वे 40+. झेल सुटला. त्यानंतर ही मिस फिल्डिंग. अशा कडेक खराब फिल्डिंग केली, तिथे धावा गेल्या. काही चुका घडल्या फिल्डिंगमध्ये उल्वे 40+. फिल्डर नाहीयेत. परफेक्ट शॉट मारलाय नो मॅन्स लँड मध्ये आणि मॅच फिनिश झाली आहे. नागाव 40+ क्वालिफाय झालाय 3rd राऊंडसाठी. हार्ड लक टीम उल्वे 40+. आणि आत्ता मॅच होणार बेलवली विरुद्ध नागाव. शेवटची मॅच. परंतु या मॅचचा हिरो आहे मंदार लवेकर. मंदारजी या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. पॉवर प्ले मध्ये 5 धावा 2 विकेट घेतल्या. धावा कमी होत्या 33, त्यामुळे बॉलर आहे मॅन ऑफ द मॅच. आणि